किती जणांना असं वाटतं एखाद्या जीवाची हत्या होत असताना फार आपल्यालाच लय तडप येते, त्रास येतो. मग कधी कधी लोकांना तिकडं कापा, मला फक्त द्या. मेल्यानंतर सगळं सोडायला जर तयार असताल तर काहीच फायदा नाहीये. जीवन जगताना जीवनामधले असे घाणेरडे विचार सोडून जो जीवन जगतो तो स्वतःसाठी आणि परिवारासाठी आणि समाजासाठी फार मोठं कार्य करतो. की इथं सुख दुःख असणार आहे आणि ह्या जगात कुठलीच गोष्ट परमनंट नाहीये. आणि जर तुम्ही चुकून तिला परमनंट समजलं आणि ती जर गेली तर तुमच्या आयुष्याचं वाटोळ व्हायला चालू झालं. समजा तुम्ही इथं समुद्राच्या लाटेवर 5 मजली बंगला बांधायला चालू केलाय. मग त्या बंगल्याचं आयुष्य किती वेळ असणार आहे? त्या आय लव्ह यूचं आयुष्य किती वर्ष असणार आहे? शुभ मंगल सावधान. गर्भामध्ये तुम्ही गर्भ चूज केलाय का? आणि जर तुमच्या हातात चॉईस असती तर तुम्ही तो गर्भ चूज केला असता का? कोणता केला असता? बरं जाऊन दे, ह्या जन्मी तुम्हाला चान्स दिला, पुढच्या जन्मी कोणाच्या गर्भात जायचे? लगेच विचार आला असं, अंबानी, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प, एखादा हिरो, एखादी हिरोईन राहील ना. पण शास्त्र म्हणतं तुमच्या हातात तो काहीच नाही आहे. तुमच्या हातात त्याचे ॲक्सेसच नाही. मग पुढं नेक्स्ट काय आहे? येणार का नाही येणार? काय काय काढून घेतो मृत्यू? वाचा. धन संपत्ती, घर, बंगला, जमीन जुमला, पत्नी, मुले, नातेवाईक सर्व काही काढून घेतले जाते. किती लोकांना वाटतं जाणारच आहे सगळं? मिळवलेल्या गोष्टीचा भोग घ्या, दान करा, नाही तर नाश पावणार आहेत. तुमचे गुंठे, तुमच्या जमिनी, तुमच्या विहिरी, तुमचं सोनं, सगळ्या गोष्टी 60-70 वर्षापर्यंत तुमच्याकडे आहेत. कोणाच्या तरी होत्या, तुम्ही एन्जॉय करा. आयदर गाठवडं साठवून ठेवा. मग साठवलेलं गाठवडं ते गाठवडंच गायब होणारच आहे. तर एकतर त्याचा भोग घेऊन समाजात वाटा, समाजासोबत आनंदाने एन्जॉय करा, नाही तर मग मेल्यानंतर ते कोणतरी भोगणारच. समजतंय का? आजूबाजूला लोक रोज मरतात. असंच मी सिग्नलला उभं होतो, बरीच ट्रॉफिक होती आणि इकडे एक मटन शॉप होतं. आणि मटन शॉप होतं तर ते मला दिसलं मटन शॉप. आणि तिथे एका ॲक्च्युली त्या बोकडाला बघितलंय कोणी कापतानी. किती जणांना असं वाटतं एखाद्या जीवाची हत्या होत असताना फार आपल्यालाच लय तडप येते, त्रास येतो. मग कधी कधी लोकांना तिकडं कापा, मला फक्त द्या. किती जण वाटतंय मी खरं बोलून राहिलोय. आणि मग कापत असताना जीव तडपडत होता आणि त्याचं रक्त खाली असं वाद चाललं. इथे खांबाला आणखीन 2-3 बकरे बांधलेले होते आणि ते घास खात होते हिरवा. आणि ते रक्त त्या घासापाशीच होतं समोर. आणि ते घास काय होते? नंबर कोणाचा आहे आता? नेक्स्ट त्याचा आहे. असाच आपलाच नंबर आहे पुढं. आजूबाजूला लोक मरतात ना, हॉस्पिटल, कॅन्सर गेला रे, अटॅक आला रे, हे आलं रे, ते आलं रे. न्यूज ऐकतात, हो बरं झालं, वाईट होतं झालं, चांगलं नाही झालं, ओम शांती, रिप करतात ना. अगला नंबर हमारा है. समजतंय का? किती जणांना वाटतं येणार आहे हो नंबर? कोणाला माहिती आहे? मला सांगून येणार आहे. चुकून आज आला सगळ्यांना तर काय काय बाकी राहील? काय काय बाकी राहील? असं 2 मित्र होते. 2 मध्ये एक होतं त्याचं नाव जॉन आणि एक होतं नाव बिल. एक जॉन आणि एक बिल नावाचा मित्र होता आणि दोघात लई मैत्री होती. पण एक दिवस लई एवढी खटकलं, दुश्मनी झाली, कट्टर दुश्मनी. 5, 10, 20, 25 वर्षापर्यंत एकमेकाचे फुल डेंजर दुश्मन होते. आणि शेवटी तो जॉन हॉस्पिटलच्या बेडवर होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं की आखरी 2-3 दिवस राहिलेत, तर भेटायचं असेल कोणाला वगैरे पाहुण्यांना तर भेटून घ्या. त्यानंतर मग लास्टच्या 3ऱ्या दिवशी जॉनला लक्षात आलं सगळ्यांना भेटून झालंय पण बिलला पण भेटलं पाहिजे. तर त्यांनी बिलला फोन करायला लावला आणि बोलवून घेतलं आणि म्हणला जे झालं ते त्याच्याबद्दल मला माफ कर, मी माफी मागतो.
मग त्यानंतर दोघं पण एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. तो पण माफी मागायला लागला. दोघं एकमेकाला सॉरी म्हणायला लागले. म्हणले आता मी चाललोय पण तू जग. दोघं खुश होऊन वगैरे निघायला लागला जॉन आणि म्हणला थांब, मी जर मेलो नाही तर हे डील कॅन्सल हा. काय म्हणला? मेलो नाही तर हे डील. मेल्यानंतर सगळं सोडायला जर तयार असताल तर काहीच फायदा नाहीये. जीवन जगताना जीवनामधले असे घाणेरडे विचार सोडून जो जीवन जगतो तो स्वतःसाठी आणि परिवारासाठी आणि समाजासाठी फार मोठं कार्य करतो. तर काय करायचं? मेल्यानंतर सुधारायचं की जिवंतपणे सुधारायचं? मग काय दिसतंय बघा, म्हातारपण नेहमी तरुण राहण्यात आवडते, पण म्हातारपण येतच सौंदर्य नष्ट होत जाते. बघा हळूहळू ह्या सौंदर्याच्या नादात जर वेगळे वेगळे भोग घ्यायच्या सवय लावल्या तर ह्या म्हातारा झाल्यानंतर ह्या बाईला कुणी आय लव्ह यू म्हणन का? भोग जसे एखाद्या तुम्हाला लय खायची भारी इच्छा आहे, तुम्हाला नॉनव्हेज खायची लय भारी इच्छा आहे, पण दातच पडले तर मग आता मला सांगा ना, आत मनामध्ये इच्छा आहे पण तुमचं शरीर साथ देत नाही, त्यावेळेस हालत कशी होत असं? कशी होती? बेचैन होतं माणूस. आणि सगळ्यात जास्त वेग जर सांगितलंय ना तर इंद्रियाला सांगितलंय. समजतंय का? तुमच्या इंद्रिय आपल्याला बर्बाद करू शकतात. एक इंद्रिय कानातून निगेटिव्ह ऐकून द्या, संसार उद्ध्वस्त होतात, लोक डिवोर्स पर्यंत जातात. कानातून निगेटिव्ह ऐकून द्या, लोक मर्डर करण्यापर्यंत जातात. कानातून नकारात्मक विचार ऐकून द्या, लोक पार स्वतः बॉम्ब बनून विमान उडू शकतात. समजतंय का? तोंड जिव्हामधून रॉंग शब्द निघून द्या, महाभारत तयार होतं. किती लोकांना वाटतं हे इंद्रिय लय खतरनाक आहेत सर, आणि हे इंद्रियच आउट ऑफ कंट्रोल आहेत. डोळे, तुम्ही एखादं विचलित होणाऱ्या डोळ्यातून दृश्य पहा, जात नाही त्या डोळ्यातून, आणि त्या विचलित झालेलं दृश्य जर आत गेलं, कानातला आवाज, विचार, हे सगळे आतले जर एक विचार तयार झाला तर तो विचार वादळ आणू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. समजतंय का? मग तुम्ही ऑलरेडी अशा जगामध्ये आहात की ते डिफॉल्ट मध्ये आयुष्य जगू राहिलेत. आतमध्ये फार संघर्ष आहे लोकांच्या, वेगळी जर्नी आहे सगळ्यांची. तुम्ही कुणालाही जज करू शकत नाही. मग रोग आहेत, व्याधी आहेत, सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चालल्यात. मग एवढं सगळं हॉस्पिटल एवढ्या लेवलला टॉपला गेलंय, तरी पण मग सोल्युशन भेटतायत का? नाही भेटू राहिले. मग मला सांगा, हॉस्पिटल मेडिकल वाढ राहिलेत का कमी होऊ राहिलेत? वाढ राहिले. काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. कमी कधी होतील? जर लोक विचारावर काम केलं, डिझायर कंट्रोल केल्या, हॅबिट्स मध्ये आले, डिसिप्लिन मध्ये आले, चांगला आहार घेतला, एक्सरसाइज घेतला, बाहेरचं फूड अवॉइड केलं, चांगले विचार असतील तर बॉडी चांगली होतील का नसतील? मग 100चं आयुष्य 50, 60, 70 वर का आलं? हॉस्पिटल मेडिकल का वाढ रे? तुम्हाला काय वाटतं फक्त आपलं प्रोडक्ट मदत करू शकतं त्यांना? त्यांची पूर्ण लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्म करावं लागेल, तेव्हा आपण समाजात मोठं परिवर्तन करू शकतो. कळतंय का तुम्हाला? म्हणजे पहिला कार्यक्रम करतोय शरीर आणि मन, दुसरा कार्यक्रम कोण करतंय? शेजारी, नातेवाईक. कधी आतंकवादी येतात, हल्ला करतात, शाळेला लोकांना मारून जातात. मारलं का नाही काश्मीरमध्ये रिसेंटली घटना घडली? आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय आहे? नातेवाईक. कृष्ण भगवद्गीतेत सांगतात की दुःखालयम अशाश्वतम. त्यांचं सांगणं आहे की हे जग दुःखालय आणि अशाश्वतम आहे. इथं तुम्हाला पावलोपावली सुख आणि दुःखाचा सामना करावा लागेल, आणि इथल्या कुठल्याच गोष्टी परमनंट नाहीत. काय लिहून घ्या वाटलं तर एक शब्द, की इथं सुख दुःख असणार आहे आणि ह्या जगात कुठलीच गोष्ट परमनंट नाहीये. आणि जर तुम्ही चुकून तिला परमनंट समजलं आणि ती जर गेली तर तुमच्या आयुष्याचं वाटोळ व्हायला चालू झालं समजायचं. मन सुद्धा तुमचं परमनंट नाहीये, आतले विचार बदलतात. शरीर 3 वर्षापूर्वी शरीर कसं होतं? 5 मध्ये. एका जीवनात किती शरीर भेटलं तुम्हाला? एक. चेक करा तुमचा 5 वर्षाचा, 15 वर्षाचा, 25 वर्षाचा, 50 वर्षाचा फोटो. तुमच्या बापात चेक करा, कुठे एक शरीर आहे? शरीरात पण बदल आहे. बरं, किती लोकांना वाटतं परिवारात पण बदल होत चालतायत सर?
नातेसंबंध तुटतायत, सौंदर्य हळूहळू कमी होते. जे केस पहिले एवढे काळे घोर होते, आता त्याला कलर लावल्याशिवाय ते काळेच होत नाहीत. पहिली दाढीच येत नव्हती, आता काय येते रोज करावं लागते. कधी दाढी आल्यानंतर तुम्ही देवाला म्हणलात, काय देवा येडा तू बंद कर नाही दाढी येणं. तुम्ही कंप्लेंट नाही करत, तुम्ही ब्लेड घेऊन तयार राहतात, येऊन द्या किती यायची ती केस. काही काही गोष्टी तुम्ही ऍक्सेप्ट केल्यात. नख वाढतात, तुम्ही विचार करता का वाढतात, कशाला वाढत असतील. कधी हा पण विचार केला असेल, चेहऱ्याला केसच काय येतात. तुम्हाला ज्या कामाचा त्रास होतो ना त्याबद्दल विचार येतो, हे नसतं झालं तर बरं असतं. पण त्या आज्ञाने आतून काही डिटॉक्सिफिकेशन, बॉडी डिटॉक्स करण्याच्या प्रोसेस आहेत. कारण की ते जर बंद केलं तर दुसरंच काहीतरी कुठं व्हायचं. जर मला सांगा, चेतना, आतली चेतना आहे, आतले विचार आहेत, या विचारामुळे सगळं कार्यक्रम उरायला, हे तर मान्य आहे सगळ्यांना. मग जर विचार अशुद्ध असतील तर काय काय चुकन असं वाटतं तुम्हाला? काय काय चुकन? मन बिघडल, शरीर बिघडल, नातेसंबंध बिघडतील, बँकेचा अकाउंट आपल्यासोबत डिवोर्स करणार, EMI वाले मागं लागणार, आणखीन शेजारी पाजारी कोण कुठं नाही होणार, बांधावर रेटारेटी होणार, आणखीन कोणीतरी जॉबवर काढून टाकतो. ह्या जगामध्ये सगळ्या काही गोष्टी होणार आहेत आणि तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. आणि तुम्ही जर नाही म्हटले, तुमच्या मनाला तुम्ही नाही बदललं आणि तुम्ही म्हणले जगातल्या लोकांना समजून सांगा, तर मला सांगा कोण सांगन त्यांना समजून? मग इथं सांगितलं काय जातंय, जर शरीराला रक्तच खराब झालंय तर किती मलमपट्ट्या टाके बिके लावा, ऑपरेशन करा, जॉईन करा, किंवा स्क्रू टाका, किंवा स्प्रिंग टाका, किंवा ट्रान्सप्लांट करा, शेवटी रक्त काय आतमध्ये? बोला, सोल्युशन काय आहे? रक्त शुद्ध. मग हे तर झालं बॉडीच्या लेवलला. आता माइंडच्या लेवलला विचार शुद्ध करायचे. मग भांडे घासायचे साबण आणायचे का? निर्मा आणायचा? काय करावं लागेल? आता विचाराला कसं क्लीन केलं जातं त्याच्यावर आपण काल बरंच डिस्कशन केलंय. पण आणखीन तुम्हाला डेप अंडरस्टँडिंग होईल स्पिरिच्युअलिटी मधून. आपण जगात, मग उपाय तात्पुरत्या जगात, मग उपाय आहे का? का? मग याचं सांगितलंय, यासाठी मनुष्य जीवन आहे अथोथ ब्रह्म जिज्ञासा. क्वेश्चन पडले पाहिजेत, प्रश्न पडले पाहिजेत. मग ते क्वेश्चन म्हणजे काय? मी कोण? भगवान कोण? मृत्यूनंतर काय होते? मला दुःख का होते? जीवनाचा उद्देश काय? आता या प्रश्नाचे उत्तर कसे आहेत माहिती का? मी कोण? नवरा. मी कोण? शिक्षक. मी कोण? जागीरदार. मी कोण? माजी सरपंच. मी कोण? वैशाली. मी कोण? अशोक. मी कोण? महिमा. मी कोण? अमिताभ. मी कोण? जुली. कुठे ह्याला म्हणतात मी. हे नाहीये रिअल. तुम्ही कोण आहात, परमनंट तुम्ही कोण आहात हे अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. हु आय एम महत्वाचं आहे. नेक्स्ट कोण? ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तर आपण थोडे शॉर्टकट मध्ये घेऊया. मग याच्यावर उपाय काय आहेत? वाचा. 8:15. जो माझी भक्ती करून माझ्या धामाची प्राप्ती करतो तो सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो. पण आपण म्हणणार सर तुम्ही सोडा ते भगवंत बाजूला सोडा, पैसे कमवायचे. मग भगवंत म्हणतात पैसे कमवायचे असतील तर तुझ्या आयुष्यात हे सुख दुःख मान अपमान यश अपमान चालू असणार, यश अपयश चालू असणार. आणि याच्या सोबत जगणार असेल तर लढ, माझं ऐकायचं असेल तर ऐक, नाही तर तुझी काशी कर. हे आपण पण म्हणतो आपल्या पोरांना, समजून समजून नाही ऐकलं ना तुझी काशी. मग भगवंत पण म्हणतात तुझी काशी. जर ते सांगतात दुःखालय आणि अशाश्वत मी, म्हणजे एखादा माणूस पाण्यात उडी मारतोय आणि म्हणतोय भिजतो का? काय बोलतोय? उडी कुठं मारली आहे आणि म्हणतोय काय? मग उडी कुठं मारली तुम्ही? भौतिक जगात. आणि भौतिक जगात सांगितलं काय जातंय? इथं सगळं तात्पुरतं आहे आणि क्षणोक्षणी दुःख आहे. आणि मग तुम्ही इथं समुद्राच्या लाटेवर 5 मजली बंगला बांधायला चालू केलाय. मग त्या बंगल्याचं आयुष्य किती वेळ असणार आहे? त्या आय लव्ह यूचं आयुष्य किती वर्ष असणार आहे? शुभ मंगल सावधान तदैव लग्न. आम्हाला एवढंच माहित होतं, तदैव लग्न ऐकायला का पंक्ती धरायची. किती लोक मनापासून हसत सर, ज्याला जेवण वाढावं
तो नवरा येतो नवरीसाठी, साला आपण येतो. मी तर त्यासाठीच जात होतो पहिले. कोणाला घेणं देणं आहे काही, सत्य बोललं पाहिजे. राईट और रॉंग. हा, मग तिथं लग्नामध्ये 90% जाण्याचा उद्देश क्लिअर असतो. 90% लोकांचा. फक्त 5-10% आता इकडे तिकडे कोणाला तरी बघायचंय, कोणाला फोटो काढायचे, कोणाला दारू पिऊन नाचायचंय, वेगळे वेगळे पॅटर्न असतात सगळे. कोणाला साडीवरून नाराज व्हायचंय. सगळ्यात जास्त टेन्शन असतं त्या मेन कुटुंबाला, कोण नाराज नाही झालं पाहिजे. नाही तोंड अशी, अरे मग कोणती साडी देऊ ग, कोणती दिली पाहिजे त्यांना. आज घरात सगळं प्लॅनिंग होतं बरं की. मग लायकीनुसार साड्या, लायकीनुसार गिफ्ट दिलात. त्याच्यात बदलतंय काय, शरीर कॉन्स्टंट काय आहे, पण आत्मा काय हे स्टेबल आहे. वेगळ्या वेगळ्या लेवलला आत्मा डेव्हलप हो राहिला आहे. मग मी कोण आहे तर आपण काय म्हणतो, अ ब क स्त्री पुरुष, तरुण वयस्कर व्यक्ती, डॉक्टर, अभियंता, मॅनेजर, घरातील मुख्य व्यक्ती. ह्या सगळे टॅग लागलेत. काय लागलेत? आणि टॅग तुमच्या शरीराचे आहेत. तुम्हाला मित्र कोणीतरी म्हणतो कारण की तुम्ही त्याला थोडं चांगलं फील केलंय, त्यांनी फ्रेंडचा टॅग लावला. तुम्ही कुणाला तरी प्रियकर म्हणतात, त्याने तुम्हाला थोडा आनंद दिला, तुम्ही त्याला प्रेमाचा टॅग लावला. तुमच्या भोगणारे इच्छा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही टॅग त्या नात्या संबंधात बांधून राहिलात. पण ज्या दिवशी तुम्हाला ते इच्छा पूर्ण होत नाहीत त्या दिवशी तुम्ही त्याला ब्रेकअप करायला लागतात. तो टॅग फाटतो, ते कपडे दुसरे होतात. मग आपण जे तुम्ही आज स्वतःला समजताय, मी हिंदू, किती दिवस तुम्ही हिंदू आहात? मी मुस्लिम, किती दिवस तुम्ही मुस्लिम आहात? मी नवरा, किती दिवसाचा आहेस? तुमचं पोरग किती दिवसात आहे? मग सगळे टॅग आहेत. हु आय एम, मी कोण आहे, हे फार महत्वाचा टॉपिक आहे. मग जर हे मी कोण आहे हे समजलं तर ह्या टॅग तर फाटणारच आहे. म्हणजे टॅग जर फाटले आणि तुम्हाला त्रास झाला, याचा अर्थ शर्ट फाटला असं नाही म्हणत, मी फाटलो. काय बोलतात तुम्ही? शर्ट खराब झाला तर तुम्ही काय म्हणतात? शर्ट खराब झाला. पण जर आयडेंटिटी शर्ट म्हणजे तुम्ही असाल तर, आता बघा ना, मला लागलं म्हणजे शरीराला लागलंय, पण तुम्ही म्हणतात काय? सर मला धोका भेटला. धोका कुणाला भेटलाय? ते एक इच्छा होती, तो पूर्ण नाही झाली. ऍग्री आहे का नाही? तुम्ही जर शर्टला मी समजलं तर त्रास जास्त होईल. मग शरीराला जर तुम्ही स्वतः समजलं तर त्रास आणखीन जास्त होईल. क्लिअर होते सगळ्यांना? मग हु आय एम ह्या ज्या पण तुमच्या आयडेंटिटी आहेत, ह्या भौतिक जगात या शरीराला दिलेल्या आहेत, या शरीरासोबत नष्ट होतात. क्लिअर? नेक्स्ट, मग भौतिक दृष्टिकोन काय म्हणतो? वाचा. आपण फक्त भौतिक तत्वांनी बनलेले शरीर आहे. आपण रसायनांचा फक्त एक साठा आहोत. मृत्यूच्या वेळी सर्व काही संपुष्टात येते.